कथा क्रमांक 30 द IT डिव्हाइड. आपल्या एखाद्या मैत्रिणीला बरं नसलं तर तिला जाऊन भेटणं चांगलं. तिलाही तेवढाच वातावरणात बदल. आपण भेटल्यावर तिला आनंद होतो आणि तब्येतीतही थोडी सुधारणा होते. अशावेळी बरोबर फुलं, फळं वगैरे घेऊन जाणं चांगलं. माझी मैत्रीण स्वप्ना गेले 3 आठवडे आजारी होती, पण मला ते नुकतंच कळलं. एक दिवस ऑफिस संपल्यावर मी तिला भेटायला जायचं ठरवलं. दुपार उलटून गेली होती. थोडी फुलं, फळं वगैरे घेऊन जायचं माझ्या मनात होतं. पण ती कुठे मिळणार? नेहमी माझी आई आणि बहीणच बाजारहाट करतात. मी माझा असिस्टंट रमेश याला बोलावून चांगली फळं, फुलं वगैरे कुठं मिळतील ते विचारलं. त्याच्या माहितीचं एक दुकान होतं. ते स्वप्नाच्या घराच्या वाटेवरच होतं. तिथे थांबून खरेदी करायचं मी ठरवलं. दुपारचा खूप उकाडा होता. मी घामाने चिंब भिजले होते. अंगावरची सुती साडी चुरगळलेली होती. पण जवळच्या मैत्रिणीला भेटायला जायचं म्हणून फळं व फुलं आपण निवडावी. रमेशला ते काम सांगू नये असं मी ठरवलं. शॉपिंग कॉम्प्लेक्सपाशी आलो तर आईस्क्रीमच्या दुकानाजवळ भरपूर गर्दी होती. इकडे तिकडे उड्या मारणारी मुले, त्यांच्या संचित चेहऱ्याने चालणाऱ्या आया. सुट्टीचे दिवस होते, त्यामुळे मुलं आईच्या धमकावण्यांना मुळीच न जुमानता चालली होती. माझी मुलंही असंच तर करायची. त्यांचं बालपण आता संपलं. या गोष्टीचं मला वाईट वाटलं, पण अजूनही त्या आठवणी मनात ताज्या आहेत. मी आत्ता ज्या दुकानासमोर उभी होते, त्यात फुलं व फळं असं दोन्ही विक्रीसाठी ठेवलं होतं. रंगीबेरंगी सुगंधी फुलं इतकी नेटकेपणे मांडून ठेवली होती की नजर त्यांवरून हलत नव्हती. सुगंधी वासाची पांढरी रजनीगंधा, चमकदार लाल गुलाब, अर्धोण मिलित ग्लॅडिओलाय आणि इतर कितीतरी प्रकारची फुलं होती. कोणीतरी नुकतीच बागेतून तोडून आणली होती ती. दुकानदार त्यांच्या फांद्या व्यवस्थित कापून नीट पाण्यात घालून ठेवत होता. दुकानाच्या दुसऱ्या भागात हारीने फळं मांडून ठेवली होती. मुंबईहून आलेले आंबे, विजापूरची द्राक्ष, अलाहाबादचे पेरू, नागपूरची संत्री. ती सगळीच फळं इतकी ताजी दिसत होती की काय घ्यावं याचा संभ्रम मला पडला. मी दुकानदाराला गुलाबाच्या टपोऱ्या कळ्यांच्या गुच्छाची किंमत विचारली. त्या पुरत्या उमलल्या नव्हत्या, त्यामुळे अधिकच सुंदर दिसत होत्या. दुकानदाराने माझा प्रश्न ऐकून न ऐकल्यासारखं केलं. मी परत तोच प्रश्न विचारला. या खेपेला त्यानं तुसडेपणानं सांगितलं, 3.5 रुपयांना एक. गुच्छात 20 गुलाब आहेत, त्याचे 70 रुपये होतील. मला धक्का बसला. माझी स्थिती रिप व्हॅन विंकलसारखी झाली होती. सध्याची बाजारभावांची मला काही कल्पना नव्हती. माझ्या आठवणीत अजूनही सगळे जुनेच दर असल्याने मला प्रत्येक गोष्ट महाग वाटायची. इथे आंब्यांचाही भाव विचारावा असं माझ्या मनात आलं. मग मी त्याला डझनाचा भाव विचारला. तो तुसडेपणानं परत म्हणाला, 150 रुपये डझन. मग आपल्या शेजारी उभ्या असलेल्या मित्राकडे वळून तमिळ भाषेत उपहासाने म्हणाला, या लोकांना परवडत तर काही नाही, पण येतात किमती विचारायला. या असल्या लोकांच्या चौकशांना उत्तरं द्यायचा सुद्धा मला कंटाळा येतो. ज्या लोकांना खरोखर घ्यायचंय त्यांनी किंमत विचारूच नये. त्याला वाटलं मला तमिळ काय समजतंय. एव्हाना रमेशनं आपली इतर खरेदी संपवली होती व तो फुलांच्या दुकानात येऊन पोचला होता. रमेश मुळातच स्मार्ट आहे. त्याचे कपडेही जगपक असतात. आज त्याच्या अंगात कंपनीचा लोगो असलेला टी-शर्ट होता. शिवाय गळ्यात कंपनीचं एम्प्लॉई कार्ड पण लटकत होतं. त्यानं परत फुलांची व फळांची किंमत विचारली. त्याच्या अंगातील कपड्यांकडे बघत दुकानदार अदबीने म्हणाला, सर, फुलांचा गुच्छ 100 रुपयांना आहे. फक्त 5 रुपये एका फुलाला. खरं तर त्याची किंमत 150 रुपये आहे, पण तुम्हाला म्हणून 100 रुपयांना देऊ. आणि हे आंबे बघा, फक्त 200 रुपये डझन. त्यावर रमेश काही बोलला नाही, पण मला मात्र राहावेना. तुम्ही अशी कशी किंमत सांगता त्यांना? 2 मिनिटांपूर्वी तुम्ही मला म्हणालात गुलाबाचा गुच्छ 70 रुपये आणि आंबे 150 रुपये डझन. तुम्ही असं कसं करू शकता? त्यावर तो दुकानदार अतिशय चिडला. तुम्हाला जर घ्यायला परवडत नसेल तर गप्प बसा ना. हे साहेब एका मोठ्या कंपनीला कामाला आहेत.
त्यांचा बॅज आणि कंपनीचा शर्ट पहा जरा. ते सॉफ्टवेअर कंपनीत आहेत. त्यांना आमच्या किमती परवडतात. ते लोक उगीच घासाघीस करत नाहीत. तुमच्यासारखे लोक म्हणजे फुकटची डोकेदुखी. रमेशनं उत्तर द्यायला तोंड उघडलं, पण मीच त्याला थांबवलं. मला आता या सर्व प्रकरणात अत्यंत रस निर्माण झाला होता. मी रिअल इस्टेट ब्रोकर्स, मॅरेज ब्रोकर्स, घरमालक, जॉब कन्सल्टंट्स अशा अनेक लोकांना आमच्या इन्फोसिस कंपनीचं वर्णन सॉफ्टवेअर कंपनी किंवा IT कंपनी असं करताना ऐकलं आहे. पण हे आता जे काय चाललं होतं ते माझ्या कल्पनेपलीकडचं होतं. काय हो, IT कंपनीत काम करणाऱ्या लोकांसाठी सगळ्या वस्तूंचे दर वेगळे असतात का? आम्हा सामान्य लोकांपेक्षा त्यांना जास्त भावानं माल विकता का? मी विचारलं. होय, मी मंगलोरचा आहे. मी स्वतः डोळ्यानं पाहिलंय. एखादा माणूस जर ITच्या कंपनीत नोकरीला असेल तर लगेच त्याचा हुंडासुद्धा कमीत कमी 2 लाखांनी वाढतो. मग मी माझ्या मालाचा दर फक्त 50 रुपयांनी वाढवला तर बिघडलं कुठे? कारमध्ये बसल्यावर माझ्या मनात विचारचक्र चालू झालं. ही दरी IT आणि बिगर IT कामगारांसाठी 2 वेगळी धोरणं, हा वागण्यातला दुटप्पीपणा रोजच्या आयुष्यातला. धन्यवाद. पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये.